गैरसमजमधून किंवा त्यांचं मन दुखलं असेल त्याच्यामधून ते जर काही बोलले माझ्या बाबतीत तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी मागतो. तर त्यांचं मनच दुखवलं असेल तर त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. 15 दिवसात आमदार झाले तोत्रे बोलणारे, 15 दिवसात जर तोत्रे बोलणारे नगरसेवक आमदार होऊ शकत्या. आम्ही काय वाईट तोत्रे बोलणार नगरसेवक त्याला सुखोत बोललं ते तोत्र्याला रिमोट कंट्रोल जे आहे तर जरांगे पाटलाच्या हातात राहील ना. त्याच्यामुळं कसं सरकार चालवायचं आणि काय चालवायचं. आज त्यांना काय म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी ज्या पद्धतीने ही चळवळ उभी केलेली आहे, जास्त अभ्यास करायची गरज नाही ना. मागण्या स्पष्ट असतात ना. शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे, मोफत वीज दिली पाहिजे, शिक्षण मोफत दिलं पाहिजे, नाही का. कुठं काय रस्ते झाले पाहिजे, सुविधा झाल्या पाहिजे. याला काय डिग्री, याचं काय विद्यापीठ थोडी आहे की हे सगळं. आणि हे जे मंत्रालयामध्ये हे सेक्रेटरी सचिव जे असते हे कशासाठी असते यांनी सांगायचं राहतं. पण हे काय होतं, राजकीय पक्षांची यांची महत्वाकांक्षा नाही राहत ना का सुधारणा करायची. त्यामुळं सचिव लोक सगळं सांगत असते. कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही, सगळं बाहेर आलं शिकतं माणूस. शिकायला काय आजकाल सगळं ॲडव्हान्स झालेलं आहे. मीडिया आहे, यूट्यूब आहे, इंटरनेट आहे. शिकायला 2-3 महिने लागतील. राजकारण कसे करावे असं काही त्याचं काही हे नाही. त्याची डिग्री थोडी करायची. आणि त्याला कंट्रोल करणारं आमचं रिमोट तिथं आहे ना. 15 दिवसात आमदार झाले तोत्रे बोलणारे, 15 दिवसात जर तोत्रे बोलणारे नगरसेवक आमदार होऊ शकत्या. आम्ही काय वाईट तोत्रे बोलणार नगरसेवक त्याला सुखोत बोललं ते तोत्र्याला रिमोट कंट्रोल